प्रभूची स्तुती असो पाळकीनबाईचे, आणि त्याच रीतीने ज्या ज्या प्रियजनांनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचे मी आभार मानत आहे. तुमच्या सहकार्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये प्रियांनो आपण जात आहोत, आणि या वचनांना समजून घेत असताना आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं ही आपण प्रार्थना करूया. पुन्हा एकदा प्रियांनो तुमचं स्वागत आहे, आणि यावेळेला आपण वचनाकडे जात असताना लहानशी प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. जीवनाची भाकर प्रभू तुझ्याकडून मिळालेली आहे, आणि खरोखर प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. ही भाकर सेवन करत असताना तुझ्या आत्म्याद्वारेच प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं लक्ष प्रभू हे तुझ्या वचनाकडे तुझ्याकडे असावं, आणि त्याच रीतीने प्रभू परमेश्वरा अंतःकरणातले सर्व विचार, योजना, कल्पना, आपल्या हातातलं काम प्रत्येकाने बाजूला ठेवावं, आणि खरोखर तुझं पवित्र शास्त्र घेऊन वाचण्यास सुरुवात करून त्यावरती मनन करण्यास प्रभू प्रत्येकाला शहाणपण बुद्धी तू दे. आज वेगवेगळ्या रीतीने प्रभू जे जॉईन झालेले आहेत आणि जे होऊ इच्छित आहेत त्यांच्या सर्वांवर प्रभू तुझी कृपा मागत आहे. ये प्रभू, संपूर्ण रीतीने तुझं गौरव करून घे. आत्म्याच्या वरदस्ताखाली आम्हाला प्रभू तू घे, आणि प्रभू इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत प्रभू ये ताबा आपला पवित्र आत्म्याचा घे. येशूच्या नावात मागत म्हणतोय. आमेन. लहान असताना प्रियांनो काही वेळेला आपल्या भाऊ बहिणींनी आपल्याला कुठंतरी गफलत करून टाकली असेल, किंवा काही डायलॉग्स त्यावेळेला वापरले जात होते, आणि असं काही विचारलं जात होतं. मला आठवतं लहानपणी की जर मला कात्री पाहिजे असेल तर मी म्हणेल मला कात्री दे, तोंडाने म्हणेल आणि हात पुढे करेल. पण ज्या वेळेला एखादा मुका त्याला कात्री पाहिजे असेल तर तो कसं सांगेल असा प्रश्न विचारला जायचा. तर मग आपण तोंडाने तर म्हणणार नाही, पण आपण हाताने करू, नाही का, असं करू त्याला. आणि मग तिसरा प्रश्न कधी कधी विचारला जाता, पण एखादा आंधळा असेल तर त्याला कसं काय सांगता येईल. आणि मग तो आंधळा असल्यावरती लहानपणी मग मुलं म्हणायची तो पण असंच करेल, आणि मग ते हसून म्हणायचे की अरे तो कशाला असं करेल, तो आंधळा आहे, पण तोंडाने तो मुका नाही ना, तो तोंडाने सांगेल ना मला कात्री द्या म्हणून. मुका जर असेल तर त्याला ऐकायला येत असेल, पण एखादा प्रियांनो बहिराच असेल तर त्याला बोलणंसुद्धा कठीण जात आहे. जीभ असते पण त्याला बोलता येत नाही, पण शब्द त्याच्या कानामध्ये पडत नाही, उच्चार कसे असतात हे समजत नसल्यामुळे त्याला बोलणं कठीण जात असतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्ताने असे मुके, बहिरे आणि आंधळे लोक जे आहेत त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. आणि खरं तर रोमकरासपत्र जर आपण काढलं त्याचा 10वा अध्याय आणि 17 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे. रोमकरासपत्र त्याचा 10वा अध्याय आणि 17 वचनात म्हटलेलं आहे की याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. विश्वास वार्ताने, आणि वार्ता म्हणजे काय, सांगण्याने. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे फेथ कम्स फ्रॉम हिअरिंग. ऐकून विश्वास निर्माण होतो. जर ऐकून विश्वास निर्माण होतो, आणि तो सुद्धा ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे विश्वास निर्माण होतो. पण एक प्रश्न पडलेला असतो की जर ऐकून विश्वास निर्माण होत असेल तर ज्याला ऐकायलाच येत नाही तर त्याचा विश्वास कसा काय वाढेल मग, कारण तो तर बहिरा आहे. मुका पण बोलता येत नाही, पण त्याला कानाने ऐकायला येत असेल. मग या वचनाप्रमाणे असं
प्रश्न पडतो की कदाचित ज्याला ऐकायलाच येत नाही मग त्याचं तारणच होणार नाही का? त्याचं तारण होईल प्रियानो. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला प्रियानो नंतर छापण्यात आलं त्यावेळेला त्यांना सांगून प्रियानो ते समजायला लागलेलं आहे. पण पवित्र शास्त्र जरी छापील रीतीने आपल्याला मिळालं नव्हतं, त्याच्या आधी देखील कसं न करून जे बहिरे होते त्यांना सुवार्ता सांगितली जायची आणि त्यांचं देखील तारण झालेलं आहे. आज ह्या गोष्टींना पाहत असताना प्रियानो, परमेश्वरानेच हे मुके किंवा जे बहिरे आहेत त्यांना परमेश्वरानेच घडवलं असं प्रियानो आपल्याला वेगवेगळ्या शास्त्र भागामधून दिसत आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा परमेश्वराने सांगितलेलं आहे, लेवीच्या पुस्तकामध्ये 19 अध्याय आणि 14 वचनामध्ये, की आंधळे आणि जे मुके आहेत त्यांना शाप देऊ नको म्हणून म्हटलेलं आहे. आणि निर्गम पुस्तक याचा 4 अध्याय 11 वचनामध्ये सुद्धा त्याने सांगितले की त्याने स्वतः ते घडवलेले आहेत. आणि मग अशाच रीतीने आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये देखील एक असा आंधळा मनुष्य येतो आणि त्या आंधळ्या मनुष्याकडे शिष्य बघून नंतर म्हणत असतात की येशू ख्रिस्ताला विचारतात, कोणी पाप केलं, याने केलं का ह्याच्या आईबापाने केलेलं आहे? आणि येशू ख्रिस्ताचं तिथं उत्तर आपल्याला समर्पक उत्तर आपल्याला मिळतं की तो म्हणत आहे की याने किंवा याच्या आईबापांनी पाप केलेलं नाही असं म्हणून तो आंधळा आलेला आहे. पण तो अशासाठी आंधळा झालेला आहे किंवा तो आंधळा बनवला गेलेला आहे की देवाचं गौरव त्या ठिकाणी होणार आहे. कसं गौरव? तर त्याने लगेचच ताबडतोब आपल्याला त्या पुढच्या भागात दिसतं की त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिलेली आहे. आता जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी दिली, जे मुके आहेत त्यांना बोलायला लावलं प्रभू येशू ख्रिस्ताने, आणि जे कानाने बहिरे होते त्यांना सुद्धा ऐकायला यायला लागले. 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. पण अशी एक व्यक्ती आता आधुनिक काळामध्ये असं पाहायला मिळत आहे की डोळ्यांनी आंधळा आहे, कानांनी बहिरा आहे, आणि बहिरा डोळ्यांनी आंधळा असल्यामुळे दिसत नाही आहे काही, आणि कानांनी बहिरा असल्यामुळे ऐकायला पण येत नाही, आणि ऐकायला आलं नसल्यामुळे तोंडाने उच्चारसुद्धा करणं प्रियानो कठीण झालं आहे. तिन्ही गोष्टी एकाच माणसामध्ये कधी दिसल्या का, बघितल्या का तुम्ही? आपण पवित्र शास्त्रात हे 3 वेगवेगळे पाहिले, मुके, आंधळे आणि बहिरे. पण आज मुद्दामून मी हा शास्त्रभाग घेत असताना एक उदाहरण तुमच्यासमोर मी ठेवत आहे. आणि अशी पण एक व्यक्ती होऊन गेली जगामध्ये, आणि तिचं नाव होतं, त्या मुलीचं किंवा त्या स्त्रीचं नाव नंतर सांगण्यात येतं की हेलेन केलर म्हणून होतं. हेलेन केलर. हेलेन केलरच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर ती प्रियानो 27 जून म्हणजे आजच्याच दिवशी तिचा जन्म झाला होता. 1880 सालामध्ये अमेरिकेमध्ये अलाबामा या शहरामध्ये तिचा जन्म झाला. 27 जून आजच्याच दिवशी 1880मध्ये तिचा जन्म झालेला आहे. आणि ती 19 महिन्याची असताना, म्हणजे जवळपास 1.5 वर्षाचीच असताना असा काही तिला आजार झाला, त्याला मेनिंजायटिससुद्धा म्हणतात, म्हणजे मेंदूला इन्फेक्शन झालं, आणि त्यामुळे तिच्या दृष्टीवर आणि कानावर परिणाम झाला. आणि मग तिला ऐकायला डोळ्यांनीसुद्धा तिची दृष्टी गेली आणि तिला कानांनीसुद्धा ऐकायला येत नव्हतं. आणि अशा रीतीने तिचं जीवन 1.5 वर्षापासून पुढे प्रियानो सुरू झालेलं आहे. कालांतराने ॲना सुल्विन नावाची एक तरुण मुलगी, म्हणजे ती स्त्रीच होती, तिने हिला मदत करायला सुरुवात केली. आणि असं म्हणतात की ह्या ॲना सुल्विन ही तिच्या आत्म्यासारखीच तिला शिक्षण देत होती. म्हणजे सदैव तिला वाचायचं कसं, बोलायचं कसं आणि ऐकायचं कसं, हे प्रियानो ह्या ॲना सुल्विन हिने
शिकवलेलं आहे. आता वाचताना डोळे तर पाहिजे होते आणि बोलताना आपल्याला शब्द मुखातून यायला पाहिजे, पण माणूस त्याच वेळेला मुखातून बोलेल ज्या वेळेला शब्द उच्चारले कसे जातात हे कानामध्ये समजेल. पण आता हेलन केलर अशी होती की तिला डोळ्यांनी दिसत नव्हतं, कानांनी ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे उच्चारसुद्धा तिला जमत नव्हते. ती मुकी नव्हती, तिला बोलता येत होतं, म्हणजे आवाज निघू शकत होता, ओरडू शकत होती, पण शब्द कसे बोलायचे तिच्या कानातच होत नव्हतं. आणि ॲना सुल्विन ही तिला मदत करायची. आणि ह्या ॲना सुल्विन यांनी अशा प्रकारची एक पद्धत वापरली, जसं मुक्यांना सांगताना हातवारे करून सांगितलं जात असतं, तसं तामोडा नावाची एक पद्धत आहे. आणि त्या पद्धतीचा उपयोग करून ॲना सुल्विन यांनी हेलन केलर यांना वाचायला आणि ऐकायला आणि बोलायला देखील शिकवलं. आणि ते कसं आहे ते आपण एक थोडंसं छोटीशी क्लिप आपण पाहणार आहोत. परंतु तिच्याबद्दल माहिती देत असताना मी म्हणत आहे की ही कालांतराने अशा रीतीने एवढी शिकली, तिला डोळ्यांनी दिसत नव्हतं, तिला कानाने ऐकायला येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, पण तरी देखील BAची डिग्रीपर्यंत ती शिकली. आणि ही पहिली अशी मनुष्य किंवा मनुष्यांमधली अशी एक ही स्त्री होती की जिला BAची डिग्री मिळाली होती. 1968 सालापर्यंत अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाइंड्स या संस्थेसाठी ती काम करत होती. 100पेक्षा जास्त निबंध आणि वेगवेगळ्या विषयांवरती तिने लिखाण तिने केलेलं आहे. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर हेलन केलर नावाची ही स्त्री किंवा तिचं चरित्र तुम्ही प्रियानो फार चांगल्या रीतीने वाचू शकता. तिच्या बरोबरची जी तिची सहचरणी आहे ॲना सुल्विन, तिचा 1929 सालामध्ये शूटिंग करण्यात आलेलं होतं. आणि ती कशी बोलते, त्या बोलण्याकडे ती बोट लावून तोंडावर कशी हात ठेवते, हे प्रयत्न आपण यावेळेला छोट्याशा व्हिडिओ क्लिपमधून आपण पाहणार आहोत. A part of their so-called act was later filmed. It is the only existing record of Annie Sullivan's voice. When I saw Helen Keller first, she was 6 years and 8 months old. She had been blind and deaf and mute since her 19th month as the result of an illness. She had no way of communicating with those around her except a few imitative signs that she had made for herself. A push meant go and a pull meant come and so on. She had observed that we did not use the hands when we were talking to each other. And I let her see by putting her hand on my face how we talked with our mouths. She felt the vibration of the spoken word. Instantly she spelled, "I want to talk with my mouth." That seemed impossible, but after experimenting for a time, we found that placing her hand in this position, the thumb resting on the throat, right at the larynx, the first finger on the lips, the second on the nose, we found that she could feel the vibration of spoken words. For instance, the throat, she feels the G, the hard G, G. And on the lips, she feels and the K sound, K. On the lips, she feels the B, with the second finger on the nose, the nasal sounds, the 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 first word she learned to articulate was the little word "it." With the hand in this position, I made the vowel "I."
She felt it. E. Then I made the T. She feels it with the finger on her lips, on my lips. Then I put the two letters together to form the word it, and the first word was learned. After her seventh lesson, she was able to speak the sentence word by word, I am not dumb now. माझा विश्वास आहे तुम्ही ही क्लिप पाहिली असेल आणि समजून घेतली असेल. इंग्लिशमध्ये जरी आहे परंतु ती सांगत होती की कशा रीतीने ती ॲना सुल्विन आता ती वयस्कर झालेली आहे आणि शेजारी बसलेली हेलेन केलर यांचा हा प्रियानो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. हेलेन केलरला सुद्धा सुवार्ता सांगण्यात आली ती आणि तिने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु या सगळ्या गोष्टी प्रियांनो आपण का म्हणत आहे, आज हेलेन केलर यांचा वाढदिवस आहे म्हणून एक संधी मी पाहिली आणि त्याच रीतीने पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील अशा आंधळे, लुळे, पांगळे, मुके, बहिरे अशा लोकांना स्पर्श करून त्यांना देवाच्या राज्याविषयी प्रियांनो सांगण्यात आलेलं आहे. आणि वचनामध्ये तिथे लिहिलेलं आहे की त्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर ज्यावेळेला आपण 42 वचन इथे वाचतो, लूक याचा 18वा अध्याय आणि 42 वचन, येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. कसंही करून जगामधल्या लोकांनी प्रत्येकाने सुवार्ता ऐकावी, येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारावं, पापांचे पश्चाताप त्याने करावा आणि त्याच्या मार्गामध्ये चालत राहावं. यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 2021 वर्षापूर्वी देखील हे कार्य केलं आणि आजच्या काळामध्ये देखील जसं आपण हेलेन केलर यांना सुद्धा संधी अशी मिळू नये की मला ऐकायलाच येत नव्हतं, मला दिसतच नव्हतं म्हणून माझं त्या ठिकाणी तारण नाही झालं तरी चालेल, अशी संधी त्यांना मिळू नये म्हणून देवाने कसंही करून त्यांना सुवार्ता कशी समजेल याच्यासाठी प्रियांनो वेगळ्या रीतीचे माध्यमंसुद्धा तयार केलेली आहे. आज आपण प्रियांनो ह्या गोष्टीकडे पाहत आहोत आणि ज्या आंधळ्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे त्याच्याबद्दल प्रियांनो आपण वाचत आहोत. हाच शास्त्रभाग जो आपण लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 35 ते 43 मध्ये वाचलेला आहे. हा शास्त्रभाग प्रियांनो आपण मार्कमध्ये सुद्धा पाहतो 10वा अध्याय आणि 46 पासून 52 वचनापर्यंत आणि त्याच रीतीने मत्तईमध्ये सुद्धा 20 अध्याय आपण पाहतो, 20 अध्याय 29 वचनापासून पुढे. आणि इथं ज्या वेळेला म्हटलेलं आहे 35 वचनात, तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाली, तो यरीहो जवळ आलेला आहे. पण ज्या वेळेला आपण मत्तईमध्ये वाचतो त्यावेळेला तो यरीहोपासून पुढे निघून चाललेला आहे असं म्हटलेलं आहे. तर घटना एकच आहे, तिघंजण वेगवेगळ्या रीतीने मांडत आहेत, परंतु अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हेच ते यरीहो शहर आहे की जे जुन्या करारामध्ये आपण पाहतो की ज्याला यहोशुवाच्या नेतृत्वाखाली ते यरीहो शहराच्या भोवती प्रियांनो फेऱ्या मारण्यात आल्या, 7 फेऱ्या, आणि नंतर ते कोसळलं आणि पडलं, तेच यरीहो शहर. त्या यरीहो शहर त्याचं जुनं शहर होतं यरीहो, आणि दुसरं एक नवीन येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये यरीहो शहर स्थापण्यात आलेलं होतं. जर तो ह्या 2 शहरांच्या जुना आणि नवीन शहराच्या आसपास असेल तर त्यावेळेला साहजिकच मत्ते जिथं म्हणत आहे की यरीहो शहरापासून तो दूर गेलेला आहे तर कदाचित तो जुनं शहर म्हणत असेल. पण ज्या वेळेला लूक म्हणत आहे की तो यरीहो जवळ आला आहे तर कदाचित नवीन यरीहो शहराच्या जवळ तो आला आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मत्ते लूक आपल्याला सांगत आहे की इथं एक आंधळा वाटेवर भीक मागत होता. 35 वचनात म्हटले एक आंधळा. पण ज्या वेळेला मत्तेचा आपण शास्त्रभाग वाचतो
20वा अध्याय आणि 29 वचनं पुढे, तर तिथं 2 आंधळे म्हटलेलं आहे, परंतु मार्क मात्र एकाच आंधळ्याबद्दल लिहित आहे. विशेष करून प्रियांनो, आपल्याला दिसून येत आहे की मार्कमध्ये याचा 10वा अध्याय जर आपण काढलात, मार्क शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 46 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, ते यरियोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरियोस सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. मार्क मात्र त्या आंधळ्या भिकारी मनुष्याचं नाव देखील सांगत आहे. कदाचित असं पण असू शकेल की मार्क या मंडळीमध्ये तो प्रियांनो सभासद असू शकेल, आणि म्हणून मार्क हा प्रियांनो शास्त्रभाग लिहित असताना मुद्दामून त्याचं नावसुद्धा वर्णन करत आहे की तो आंधळ भिकारी कोण होता. मत्तई त्याच्याबद्दल सांगत नाही, लूक त्याच्याबद्दल सांगत नाही, ते फक्त म्हणतात तो आंधळा होता आणि भिकारी होता म्हणून. तर या मंडळीचा कदाचित मार्कच्या मंडळीचा तो सभासद असू शकतो, म्हणून तिथं वर्णन केलेलं आहे. तर या आंधळ्या व्यक्तीबद्दल आपण पाहतो प्रियांनो की तो यरियो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. याची दुसरी माहिती प्रियांनो आपल्याला इथं मिळते की नुसताच तो आंधळा होता असं नाही, तर आंधळा असल्यामुळे तो भीकसुद्धा मागत होता. आता यरुशलेममध्ये असे बरेच आंधळे होते. का बरं खूप आंधळे होते असे? कारण प्रियांनो, ही गोष्ट आपण जी वाचत आहोत ती 2021 वर्षांपूर्वी आहे. 2021 वर्षापूर्वींची घटना आहे की ज्यावेळेला आजच्या काळामध्ये जेवढं सुखसोयी आहे आणि प्रियांनो जेवढे आपल्याला औषधोपचाराचे सुद्धा चांगले गोष्टी मिळत आहेत, तसं त्या काळामध्ये एवढं नव्हतं. आज मला देखील प्रियांनो चष्म्याने वाचायला लागत आहे, म्हणजे मला दृष्टी कमी झाल्यामुळे मी चष्मा वापरत आहे, तुम्हीसुद्धा वापरतात, काही गॉगल्स वापरतात. गॉगलसुद्धा कशाला वापरतात? तर धूळ जाऊ नये, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. तर त्या काळामध्ये अशा काही घटना घडत होत्या की ज्यामुळे आजारपणामुळे अंधत्व येत होतं, किंवा वाऱ्याच्या झोकामध्ये धुळीचे कण, वाळूचे कण डोळ्याला लागत होते, डोळ्यांना इजा होत होत्या, खूप हाणामाऱ्या होत होत्या, युद्ध होत होते आणि म्हणून लोकांचे डोळे जायचे. अशी वेगवेगळी कारणं होती. आजारपण एक फार महत्त्वाचं त्यामध्ये कारण होतं प्रियांनो. आणि शास्त्र अभ्यास करणारे लोक सांगतात की असे बरेच लोक होते आंधळे, आणि एकदा का ते आंधळे झाले की त्यांना दुसरं काहीच करता येत नाही, आणि म्हणून भीक मागण्याशिवाय त्यांचं दुसरं काही उपजीविका त्यांना नव्हती. आणि मग यरुशलेमच्या वाटेवरती, की ज्या वाटेवरती लोकांचा समुदाय चालायचा, लोक वलांडण सणासाठी येणं जाणं करायचे, तर हे भीक मागणारे सगळे भिकारी त्या रस्त्याच्या आजूबाजूला ते बसायचे की लोकांकडून ते अपेक्षा करायची की त्यांना भीक मिळेल म्हणून. आणि म्हणून लोकांचा समुदाय वलांडण सणाच्या काळामध्ये यरुशलेम शहर जे आहे ते भरून जायचं, आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे आंधळे आणि भिकारी लोक त्या ठिकाणी घ्यायचे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण हा शास्त्रभाग वाचतो की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता, त्याच्याजवळ दुसरं काही उपजीविकेचं साधन नसल्यामुळे त्याला भीक मागण्याशिवाय दुसरं काही करता येत नव्हतं. 36 वचनामध्ये म्हटले की त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले. जवळून चाललेल्या लोकसमुदायाला आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? आता ज्या वेळेला प्रियांनो माणसं आंधळी होतात त्यावेळेला जरी त्यांना दृष्टी दिसत नसली, परंतु असं म्हटलं जातं की त्या आंधळ्या लोकांचे कान मात्र खूप शाबूत असतात. त्यांचे कानच त्यांचे डोळे असतात. त्यांना दृष्टी नाही आहे, परंतु कानाने मात्र सगळ्या काही गोष्टींची चाहूल ते घेत असतात. एवढंच नाही तर आपण हेलेन केलर यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघितलं की व्हायब्रेशन, ज्याला कंपन म्हणतो आपण, त्या कंपनाच्या द्वारे उच्चार काय होतो हे चेहऱ्यावरती हात ठेवून आणि
ओठांवरती सुद्धा हात ठेवून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जे अंध लोक आहेत त्यांची दृष्टी जरी प्रियांनो नसली तरी दृष्टी असलेल्या लोकांना जे दिसू शकत नाही ते मात्र त्यांच्या कानांनी आणि कंपनाने प्रियांनो ते ओळखू शकतात की इथं काय घडलेलं आहे किंवा या ठिकाणी कोणती गोष्ट आहे. असे प्रियांनो बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाचण्यास मिळतील. आणि यावेळेला हा जो अंध भिकारी आहे की ज्याचं नाव प्रियांनो आपल्याला त्या ठिकाणी बार्तिमाय म्हटलेलं आहे, तर बार्तिमाय हा प्रियांनो ओळखून घेतलेला आहे की लोकांचा मोठा समुदाय चाललेला आहे. कदाचित त्याने विचार केला असेल की होय, वलांडण सण जवळ आलेला आहे, लोकांचा मोठा त्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं तर खूप राहतच या रोडवरती, आपल्याला सुद्धा खूप चांगली कमाई होईल, भीक मागून आपल्याला लोक भरपूर काही देतील. पण आज मात्र अशी गोष्ट घडत आहे की लोकांचा समुदाय आणि आवाज बघून कदाचित त्याला आश्चर्य वाटलं असेल की एवढा मोठा घोळका कुठून आला, एवढा आवाज, एवढा गोंगाट का चाललेला आहे. दरवर्षी या ठिकाणी वलांडण सणासाठी लोक येतात, पण एवढी गर्दी आणि एवढा आक्रोश त्या किंवा लोकांचा आवाज त्याला त्या ठिकाणी कधीच पाहायला मिळाला नसेल. आणि म्हणून त्याने कुतूहलाने विचारलं. 36 वचनात म्हटलेलं आहे की लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे. त्याने अंदाज लावला, काय आहे, एवढा आवाज काय येतोय. म्हणजे आपल्याला समजू शकतं प्रियांनो की तो एक चाहूल घेत होता, त्याला ऐकायला पण मात्र येत होतं. एक चांगली गोष्ट अशी झाली की तो जे बोलत आहे ते कोणीतरी ऐकलं तरी त्या गोंगाटामध्ये, एवढ्या आवाजामध्ये, आणि त्याला उत्तर मिळालं सुद्धा त्याचं. आणि म्हणून पुढं काय लिहिलेलं आहे, हे काय चाललेलं आहे, तर लोकसमुदाय वलांडण सणासाठी तर येतच आहेत, परंतु आता येशूच्या मागे जी गर्दी चाललेली आहे, येशूच्या मागे गर्दी का चालली, तर प्रियांनो आपल्याला माहिती आहे 5,000 4,000 लोकांना त्यांनी जेवण घातलेलं आहे आणि लोकांचा मोठा लोटच्या लोट त्याच्या मागे सुरू झालेला आहे. चमत्कार तो करत होता, त्यांना प्रियांनो आरोग्य तो देत होता, वेगवेगळ्या रीतीने देवाच्या राज्याविषयी त्यांना तो सांगत होता. आणि म्हणून बरेच लोक त्याच्या मागे प्रियांनो आता घोळका करून चाललेले आहेत. आणि हा एवढा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे चाललेला असताना हा आंधळा विचारत आहे की हे काय आहे. चौकशी करत आहे प्रियांनो, हे काय आहे. चौकशी केल्यानंतरच खरं तर आपल्याला माहिती मिळत असते, नाही का, आपल्याला समजून येत असतं चौकशी केल्यानंतर. चौकशी जर आपण केली नाही, आपण चौकशी न करता जर एखादी गोष्ट केली तर नंतर आपल्याला पस्तावा येतो, अरे मी थोडंसं विचारपूस करायला पाहिजे होतं. आजच्या काळामध्ये लोक विचारतात नाही का एकमेकांना की बाबा कोणतं वॅक्सिन घ्यावं, कोविशिल्ड घ्यावी का कोवॅक्सिन घ्यावं, का स्पुटनिकसाठी वाट बघावी, स्पुटनिकची. आणि मग ती माहिती गोळा करत राहतात आणि जेवढी माहिती मिळेल तेवढा त्यांना फायदा होत असतो. या भिकाऱ्यांनी सुद्धा आवाज ऐकलेला आहे लोकसमुदायाचा आणि तो म्हणत आहे की हे काय आहे. चौकशी करणं प्रियांनो चांगलं आहे. कुठल्याही गोष्टीची चौकशी प्रियांनो करत राहणं. ज्यावेळेला पवित्र शास्त्राचा अभ्यास देखील आपण करत असतो किंवा वाचत असतो त्यावेळेला सुद्धा प्रियांनो आपण म्हणत असतो इन्क्वायरी किंवा त्याचं प्रश्न विचारणं, पवित्र शास्त्रालाच प्रश्न विचारणं ही एक पद्धत आहे अभ्यास करण्याची. वेगवेगळ्या रीतीने प्रश्न विचारत असतो आपण. आम्ही घरामध्ये रोज प्रियांनो ज्या वेळेला शास्त्रभाग वाचतो तर आम्ही 4 जण प्रियांनो वेगवेगळे प्रश्न शास्त्रभागावरती पुस्तक आम्ही घेतो आणि त्या पुस्तकाला वाचत असताना प्रश्न विचारतो. प्रत्येकाने त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. वाचलेला शास्त्रभाग कशाबद्दल बोलत आहे, वाचलेल्या शास्त्रभागामध्ये आपल्याला देवाविषयी काय सांगितलेलं आहे, आपल्याला कोणतं वचन खूप आवडलेलं आहे किंवा एखादं वाईट वचन किंवा नकारार्थी वचन त्याच्यामध्ये आहे का, असे प्रश्न पवित्र शास्त्रालाच विचारायचे आणि त्याची उत्तर आपण शोधायची. त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं आणि मग देवाविषयी आपल्याला काय शिकायला मिळाले, देवाने आपल्याला काय करायला सांगितलंय, कोणता उपदेश किंवा कोणतं आज संदेश याच्यातून मिळालेला आहे या शास्त्रभागातून, हे उत्तरं प्रत्येकाने द्यावी अशी अपेक्षा असते आपली. आणि प्रियांनो आम्ही तसं करत असतो. हा व्यक्तीसुद्धा आंधळा बार्तिमाय हा अपेक्षा करत आहे की कोणीतरी त्याला सांगावं आणि त्याला सांगितलं गेलं. 37 वचनामध्ये काय झालं
त्यांनी त्याला सांगितले, येशू नाझरेतकर जवळून जात आहे. येशू नाझरेतकर जवळून चाललेला आहे. त्या काळामध्ये प्रियानो फक्त येशू चाललेला असं म्हटले नाही. नाझरेतकर लोकांना त्याच्या नावावरून नाही तर त्याच्या गावावरून सुद्धा लोक ओळखायचे. आणि म्हणून तिथं मुद्दामून येशू नाझरेतकर हे तिथला तो राहणारा आहे, तिथला हा व्यक्ती इथून चाललेला आहे असं त्याला कोणीतरी सांगितलं. आता या व्यक्तीला ज्या वेळेला ते समजलेलं आहे, कदाचित त्याने याच्या आधीसुद्धा ऐकलेलं असेल की बऱ्याचशा आंधळ्यांना दृष्टी दिलेली आहे, मुकांना बरं केलेलं आहे, लुळ्या पांगळ्यांना देखील त्या ठिकाणी त्याने बरं केलेलं आहे, लोकांच्या पापांची क्षमासुद्धा तो करतो, लोकांना खूप चांगल्या गोष्टी देवाच्या राज्याविषयी तो सांगत आहे, असं खूप काही त्याने ऐकलं असेल. पण त्याने स्वप्नात विचार केला नसेल की या मार्गाने कधीतरी येशू ख्रिस्त जाईल. हा विचार त्यांनी कधी केला नाही. त्याच्याही पुढचा विचार त्यांनी कधी केला नसेल की बाबा हा काय करणार आहे म्हणून. पण त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी त्याने ऐकल्या असतील, एक विचार मात्र त्याच्या डोक्यात आला असेल की खरंच मला सुद्धा याने जर दृष्टी दिली तर किती बरं होईल, अशी अपेक्षा त्यांनी मनामध्ये केली असेल. मला सुद्धा त्याने स्पर्श करावा, मला सुद्धा पुन्हा एकदा दृष्टी मिळावी, अशी प्रियानो अपेक्षा त्याने नक्कीच केली असेल. आणि म्हणून ज्या वेळेला त्याला समजलं की येशू नाझरेतकर जवळून जात आहे, त्याने संधी सोडली नाही प्रियानो, संधीचा प्रियानो त्याने फायदा घेतलेला आहे. अरे तो जवळून जर चाललेला आहे, आत्तापर्यंत ऐकलं होतं त्याने, तो यरुशलेममध्ये, तो दुसऱ्या ठिकाणी, सामऱ्यामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तो जात आहे, पण आता यरीहोच्या शहराजवळून तो चाललेला आहे. आणि आता तो त्या रस्त्यावरती भीक मागत असताना तो पाहत आहे की अरे ही संधी आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तो जोराने 38 वचनामध्ये म्हणत आहे, तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. काय त्याने हाक मारली? येशू नाझरेतकर म्हणून नाही त्याने हाक मारली प्रिया, पण त्याने हाक मारलेले येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. त्याला नाझरेतवर त्याचं समजलंच होतं, पण येशू हा दाविदाच्या घराण्यातलं सुद्धा आहे हे सर्वत्र लोकांना कदाचित त्यावेळेला प्रिया तो माहीतच होतं की कोणत्या भागामधून कोणत्या वंशामधून आलेला आहे. आणि त्याची माहिती देखील प्रियानो त्यांनी काढली असेल की येशू हा कोणत्या वंशातला आहे, दाविदाचा पुत्र आहे तो, आणि माझ्यावर दया करा तो म्हणत आहे. प्रिया आधी त्याने इन्क्वायरी केलेली आहे, आणि इन्क्वायरी झाल्यानंतर प्रियानो त्याला समजलेलं आहे की इथून कोण चाललेलं आहे, आणि म्हणून त्यांनी ओरडून त्याच्याकडे प्रियानो प्रार्थना केलेली आहे, त्याला विनंती केलेली आहे, अहो माझ्यावरती दया करा म्हणून. प्रियानो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला संधी असते त्याच वेळेला प्रियानो आपलं तारण करून घेणं फार गरजेचं आहे. संधीचा प्रियानो आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे, कारण आज जो म्हटलेला दिवस आहे, याच दिवशी प्रियानो आपण ताबडतोब स्वतःचं समर्पण करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून अंगीकार करणं, आपल्या पापांची क्षमा मागणं प्रियानो ज्या वेळेला संधी असते त्याच वेळेला करणं गरजेचं आहे. ते पुढे ढकलणं प्रियानो फार धोकादायक होऊ शकतं. काही लोकांना वाटत असतं नाही का की बाबा अजून कुठं वेळ आहे, आत्ता तर मी तरुण आहे, आणि मग तरुणपणामध्ये जो आनंद मला घ्यायचा असतो तो सर्व घेऊ द्या, ज्या वेळेला मी म्हातारं होईल त्यावेळेला मग मी देवपूजा करायला लागेल, देवाचं नामस्मरण. कारण प्रियानो आपल्या भारतामध्ये ती संस्कृती आहे, भारतीय लोकांना प्रियानो त्या प्रकारे प्रियानो वाढवलं जात असतं, किंवा अवतीभोवती आपले लोक असतात त्यांना प्रियानो त्या प्रकारे शिक्षण दिलं जात असतं, नकळत आपल्यावरती प्रभाव टाकलेला जात असतो प्रियानो. कारण प्रियानो दुसऱ्या धर्मामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सांगत असतात की बाबा 1 ते 25 वर्ष हे प्रियानो विद्यार्थ्याचा ब्रह्मचारी आश्रम आहे, त्यानंतर 26 पासून त्याचं 50 पर्यंत त्याचं गृहस्थ आश्रम आहे, म्हणजे आता त्याने विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा. त्यानंतर प्रियानो 51 पासून 75 पर्यंत त्याने ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, आणि त्याने वानप्रस्थसुद्धा व्हावं. संन्यास आश्रम आहे 1 ते 51 पासून 75 पर्यंत संन्यास आश्रम, म्हणजे सर्व आता कामकाजापासून रिटायरमेंट आणि घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष न देता शांत रीतीने 75 पर्यंत त्याने राहावं. जर त्याच्याही पुढं तो जागला
तर 76 पासून 100 पर्यंत असं म्हणतात वानप्रस्थ, म्हणजे काय, जंगलामध्ये आता निघून जावं. त्याने संसाराच्या सगळ्या गोष्टी, नातेवाईक सगळं काय सोडावं, आणि त्याची पत्नी जर त्याच्याबरोबर येत असेल, ती जिवंत असेल तोपर्यंत ती सुद्धा त्याच्याबरोबर जात असते. जंगलामध्ये निघून जायचं. म्हणजे संन्यास आश्रम कधी सुरू होतो? 52 नंतर, 51 नंतर 75 पर्यंत पासून पुढं जो काही जगेल तो. आणि म्हणून वेगवेगळ्या धामांना आपल्या भारतीय लोकांना प्रियांनो आपण पाहतो की ते जात असतात. वेगवेगळे धाम, ह्या धामाला गेला, त्या धामाला गेला, कारण त्याचं सगळं झालेलं आहे. आणि आपण सुद्धा प्रियांनो तसंच विचार करत असतो की मी तरुण आहे तोपर्यंत काम करून घेतो, मी नोकरी करून घेतो, मी पैसा कमवून घेतो, आणि नंतर म्हातारा झाला की मग त्याचा मी सगळा उपभोग घेणार आहे. संधी शोधणं प्रियांनो आपल्याला खरं तर देवबापाने सांगितलं नाही, परंतु प्रत्येक संधी प्रभूने आपल्याला दिलेली आहे, त्याचा आपल्याला प्रियांनो उपयोग करून घ्यायचा आहे, तारण साधून घ्यायचं आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून हा आंधळा मनुष्य, ज्याचं नाव प्रियांनो भारतीमय म्हटलेलं आहे, मार्क त्याचं सांगत आहे, तो मोठ्याने ओरडतोय. आणि काय ओरडला? अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. त्यांनी पुढं ढकललं नाही, बघू नंतर, पाहू कधीतरी हा परत एकदा माझ्या जवळून आला तर मग मी त्याला भेटेल, किंवा कोणाच्या तरी ओळखीने मी जाऊन त्याला भेटेल आणि सांगेल. शास्त्रभागामध्ये प्रियांनो इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, ही जी संधी आता या रोडवरून प्रभू येशू ख्रिस्त चाललेला आहे, तो यरुशलेमकडे प्रियांनो त्याची दृष्टीकडून चाललेला आहे. म्हणजे वधस्तंभावरती आता तो जाणार आहे. परत एकदा त्या मार्गाने तो आता फिरणार नाही आहे. त्याची वाटचाल दुःखाच्या गोष्टींकडे प्रियांनो तो निघालेला आहे. त्याला वधस्तंभावर मरायचं आहे, म्हणून यरुशलेमची वाट आता त्याने धरलेली आहे. जर याने बार्तिमेयूने प्रियांनो, या आंधळ्या व्यक्तीने ही संधी गमावली असती तर परत त्याला चान्स मिळाला नसता, त्याच्या आयुष्यात त्याला दृष्टी परत मिळालीच नसती प्रियांनो. पुढं जर त्यांनी ढकललं असतं, इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन, पुढं ढकलणं. एक उदाहरण मी वाचलं, आणि ते उदाहरण असं होतं प्रियांनो की नरकामध्ये एक ट्रॉफी ठेवण्यात आली होती. आता ही काल्पनिक गोष्ट, उदाहरण म्हणजे की नरकामध्ये सैतानाने एक ट्रॉफी ठेवली, कोण विजेता होईल त्यालाच ट्रॉफी मिळेल. आणि ट्रॉफी काय होती तर एक चांगला सोन्याचा मुकुट आणि हातामध्ये जादू छडी मिळेल, अधिकार मिळतील त्याला काही. आणि मग बरेचसे जे नवीन त्याचे चेले होते, 2-3 चेले आले आणि ते म्हणाले आम्ही हे मुकुट मिळवण्याचा प्रयत्न करू. पण सैतान त्यांना म्हणाला की मुकुट त्यालाच मिळेल की जो पृथ्वीवरच्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना नरकामध्ये घेऊन येईल. मग त्यातलं एक जण म्हणाला की ठीक आहे, मी सगळ्या लोकांना जाऊन सांगतो. सैतानाचा दूत म्हणाला, सगळ्या लोकांना पृथ्वीवर जाऊन सांगतो, देवच नाही आहे. सैतान म्हणाला बाजूला, लोकांना चांगलं माहिती आहे की देव अस्तित्वात आहे, तू बाजूला, तुला काय जमणार नाही. दुसरा म्हणाला, मी लोकांना सांगेल की बाबा जगामध्ये तुम्ही नरक आहे म्हणता, पण नरकच नाही आहे. सैतान म्हणाला, अरे तू पण मूर्ख आहेस, जगातल्या लोकांना देव आहे हे पण चांगलं माहीत आहे, आणि जगातल्या लोकांना हे माहीत आहे की नरक म्हणून आहे, मृत्यूनंतर तिथं जर त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर त्यांना नक्कीच मिळणार आहे, तू पण बाजूला हो. तिसरा काय म्हणाला माहिती आहे का? हे नवीनच शिकाऊ होते. ते म्हणाला, मी पृथ्वीवरच्या लोकांना सांगेल की काही घाई नाही आहे, गडबड करू नका, निवांत राहा एकदम. सैतान म्हणाला, तू जाऊन लोकांची लाईन लावशील इथं, खरं तर घे तुला मुकुट, लोकांना फक्त सांग की घाई करू नका, गडबड करू नका, निवांत राहा म्हणा, जा म्हणे लगेच तू पृथ्वीवरती, लोकांची लाईन तू लावशील आता माझ्याकडे. आपण प्रियांनो निवांत राहण्यासाठी प्रियांनो वाटत असतं नाही का? आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप काही गोष्टी अशा काही घडत आहेत की आपल्याला वाटतं की सगळं निवांत राहावं. परंतु प्रियांनो, संधी ज्या वेळेला उपलब्ध होते त्यावेळेला ती आपल्याला घालवायची नाही आहे. या आंधळ्या मनुष्याकडून प्रियांनो आपल्याला शिकायला मिळत आहे. आणि म्हणून तो ओरडलाय, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. येशू नाझरेतकर नाही म्हणाला, तो म्हणाला दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, कारण त्याने दया ऐकलेली आहे. लोकांना कसं बरं केलेलं आहे त्याने, त्यांना दृष्टी कशी आली, लुळे पांगळे, मुके, बैरे यांना कसं प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे.
आणि हे सुद्धा त्याने ऐकले की होय तो दाविदाच्या घराण्यातला आहे, तर त्याला त्याने हाक त्याच रीतीने मारलेले आहे. दावीद त्यांच्यासाठी मोठा राजा होता प्रियानो. दाविदाचे पुत्र. एखाद्या राजा ज्याप्रमाणे प्रियानो लोकांना औदार्याने देत असतो, त्यांच्यावर कृपा करत असतो, दानधर्म करत असतो, त्याप्रमाणे प्रियानो तो म्हणत आहे माझ्यावर दया करा. तो म्हणत आहे 39 वचन. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. दुसऱ्या शास्त्र भागांमध्ये त्याला धमकावले लिहिलेलं आहे प्रियानो. दटावले आहे. दटावले म्हणजे काय, हे गप्प बस, काय ओरडतं उगीच भीक मागणारा. कारण हे स्वतःला सगळे प्रतिष्ठित समजत होते प्रियानो. येशूच्या मागे चालणारे स्वतःला प्रतिष्ठित मानत होते आणि भिकाऱ्यांकडे, आंधळ्यांकडे प्रियानो दुर्लक्ष करायचं. त्यांच्याकडे प्रियानो लक्षच द्यायचं नाही. आपण खूप चांगले. आज जगामध्ये प्रियानो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्ताच्या मागे आपण चाललेलो आहोत, पण आपल्या अवतीभोवती प्रियानो जे लोक आहेत, गरजवंत लोक आहेत, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं की आम्हीच बरोबर आहोत. पण हे सगळे लोक समुदाय येशूचे शिष्य होते असं कुठं म्हटलेलं नाही आहे प्रियानो. येशूचे फक्त 12 शिष्य होते आणि काही स्त्रिया सुद्धा होत्या. वधस्तंभावर जाण्याआधी ज्या वेळेला प्रियानो तो ओलांडण सण साजरा करत होता, त्यावेळेला हे 12च लोक तिथं होते. जेवण त्यांनी 4,000-5,000 लोकांना घातलं होतं. ते सगळे शिष्य झाले, ते सगळे त्याला बघत होते म्हणून असं कुठे लिहिलेलं नाही आहे प्रियानो. याचा अर्थ असा होतो की येशूच्या मागे चाललो किंवा आपण प्रियानो चर्चला जाणारे लोक आहोत, भक्तीला बसणारे लोक आहोत म्हणून आम्ही ख्रिस्ती झालो असं म्हणणं प्रियानो हे फार चुकीचं आहे. या लोकसमुदायाला कदाचित असं वाटत होतं की हो आम्ही बरोबर येशूच्या मागे चालणारे लोक आहोत. कारण तिथं काय म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. पुढे चालणाऱ्यांनी दटावले. त्याच्या मागे मागे चालले होते, त्याच्या पुढे लोक चालले होते. गर्दी करून प्रियानो लोक त्याच्या अवतीभोवती होते. येशूच्या अवतीभोवती राहणं म्हणजे प्रियानो आपण देवाला ओळखलंय किंवा येशू आपल्यावरती कृपा करेल असं म्हटलेलं नाही आहे प्रियानो. उलट त्याने सांगितलेलं आहे की प्रभूजी प्रभूजी म्हणणारे त्यांना मी शेवटच्या दिवसात मला तुमची ओळख नाही आहे. असा लोकसमुदायामध्ये प्रियानो आपण गणले जात आहोत का? हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. आणि येशू हा दाविदाचा पुत्र आहे, तर मी सुद्धा येशू हा देवाचा पुत्र आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारलंय का त्याला? हे सुद्धा प्रियानो फार महत्त्वाची गोष्ट आज आपल्या अंतःकरणात विचारायची. हा आंधळा व्यक्ती आहे, त्याला दिसत नाहीये, ऐकायला आलं, त्याने चौकशी केली आणि त्याला माहिती मिळाली की तो कोण आहे, तर ताबडतोब त्याने हाक मारलेली आहे. त्याच्या अवतीभोवती प्रियानो दुसरे यहुदी धार्मिक लोक सुद्धा आहेत. कदाचित त्यामध्ये मंदिरातले काही पुढारी सुद्धा असतील की संधी शोधत असतील ते की ह्याला कधी पकडावं आणि ह्याला वधस्तंभावर कसं मारावं, ह्याला कात्रीमध्ये कसं पकडावं. हा ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टींबद्दल आपण लगेचच महायाजकाला जाऊन सांगावं, त्याच्याबरोबर कारवाई करण्यासाठी रोमन अधिकाऱ्यांना सांगावं. म्हणून कदाचित ते चांगले धार्मिक लोक सुद्धा त्याच्या मागे लागलेले असतील. पण त्या धार्मिक लोकांनी जे ओळखायला पाहिजे होतं ते त्यांनी ओळखलं नाही. ते यांनी ओळखलं प्रियानो. हा आंधळा असून त्याने ते ओळखलं. मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो की काही वेळेला ज्यांना दृष्टी असते त्यांना सुद्धा प्रियानो ज्या देवाच्या चांगल्या आणि सत्य गोष्टी असतात त्यांना दिसत नाही. परंतु जे प्रियानो अंध आहेत, शारीरिकरीतीने अंध आहेत, त्यांना मात्र अवतीभोवती काय चाललेलं आहे त्याला सगळं काही ते चांगल्या रीतीने ओळखू शकतात. आज आपल्याला दृष्टी आहे प्रियानो, डोळ्यांनी आपल्याला देवाची स्तुती असो आपण डोळ्यांनी पाहू शकतो. भले वय झाल्यानंतर हा चष्मा लावण्यात येतो, नंबर वाढत जातो, पण तरी आपण वाचतो, पाहतो, ऐकतो प्रियानो सगळ्या गोष्टी. देवाने तुम्हाला आणि मला प्रियानो अंध केलेलं नाही. ज्यांच्या जीवनामध्ये अंधकार झालेला आहे प्रियानो किंवा जन्मापासूनच जे प्रियानो अंध आहेत त्यांच्याबद्दल विचार करा कसं जीवन जगत असतील ते. त्या धार्मिक लोकांनी त्याला ओळखलं नाही, परंतु या अंध व्यक्तीने ओळखलेलं आणि म्हणून तो म्हणत आहे दाविदाचे पुत्र माझ्यावरती दया करा. ओळखलं त्याला प्रियानो. एक आणखीन मी गोष्ट अशी वाचली प्रियानो की दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्यानंतर एका
जर्मनीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये एक बाई मुलाला जन्म देणार होती आणि म्हणून त्या काळामध्ये दुसरं महायुद्धच्या काळामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये त्या जर्मनीच्या बाईला ॲडमिट करण्यात आलं. तिच्यासाठी स्पेशल खोली ठेवली. ज्यावेळेला नर्स तिच्याजवळ आली तर तिने इतकं ओरडून तिला सांगितलं, त्या बाईला जन्म अजून बाळाचं व्हायचं होतं, डिलिव्हरी व्हायची होती, तिने सांगितलं ह्या खोलीमध्ये त्या यहुद्याचा फोटो पहिला खाली काढ. त्या यहुद्याचा फोटो म्हणजे काय, वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताचा फोटो होता टांगलेला, येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला असा एक फोटो तिथं होता. आणि ती जोरात ओरडते आणि म्हणते त्या यहुद्याचा फोटो खाली काढ, मला बिलकुल नको आहे तो. ती नर्स म्हणाली मी हे करू शकत नाही, कारण आपले जे अधिकारी आहेत त्यांनी तो लावलेला आहे, मी खाली नाही काढू शकत. थोड्याच वेळात त्या बाईचा नवरा येतो आणि तो सुद्धा पाहतो की तो फोटो, आणि तो तिथल्या डॉक्टरकडे जातो आणि ताबडतोब म्हणतो की या यहुदी माणसाचा फोटो माझ्या मुलाच्या दृष्टीचंच पडू नये म्हणून ताबडतोब तुम्ही तो खाली काढून टाका, आम्हाला नको आहे तो खोलीमध्ये, माझ्या मुलाने बिलकुल त्याला पाहू नये अशी माझी इच्छा आहे. डॉक्टरांना त्याने ओरडून सांगितल्यानंतर बिचारे डॉक्टर हतबल होतात आणि ते जर्मनचे लोक असतात, नवरा बायको जर्मन असतात. आपल्याला माहिती आहे यहुदी लोकांना जर्मनीच्या हिटलर जो आहे त्याने कसं गॅस चेंबरमध्ये टाकून कितीतरी लाखो यहुदियांना मारून टाकलं होतं. त्यापैकीच हे पण यहुदी होते. डॉक्टरांनी तो फोटो काढला, बाजूला ठेवून टाकला आणि मग थोड्याच दिवसात त्या बाईची डिलिव्हरी झाली. ते बाळ त्या खोलीमध्ये आणण्यात आलं. आता त्या बाळाला तो फोटो दिसणार नाही, त्याचा आनंद होता त्यांना. आणि त्या बाळाला तोच फोटो नाही, जगातला कुठलाच फोटो नंतर प्रियांनो दिसला नाही असं म्हटलं गेलं. म्हणजे काय, ते बाळ अंध जन्माला आलं. ते बाळ अंध जन्माला आलं. त्याच्या आईवडिलांनी म्हटलं होतं की त्या यहुद्याचं बिलकुल चित्र माझ्या मुलाला दिसायला नको आहे. पण त्या बाईच्या जीवनामध्ये देवाने आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये असं कार्य केलं की जे मूल तिला जन्म झाला ते बाळ अंध म्हणून आलं. प्रिया, डिलिव्हरीच्या वेळेलाच डॉक्टरांनी सांगितलं हे बाळ पाहू शकत नाही. प्रियानो, ओळखणं फार गरजेचं आहे देवाला, प्रभू श्री ख्रिस्ताला ओळखणं. आणि प्रियानो, ओळखून थांबणं नाही, परंतु प्रियानो ताबडतोब त्याचा स्वीकार करणं, त्याला देव म्हणून प्रियानो आपल्या जीवनामध्ये घेणं आणि आपल्या पापांचा पश्चाताप करणं, हे प्रियानो तितकं महत्त्वाचं आहे. आज जगामध्ये प्रियानो कितीतरी असे लोक आहेत, अंध आहेत ते, परंतु प्रियानो एक फॅनी क्रॉसबे नावाची एक स्त्री आहे, फॅनी क्रॉसबे. जवळपास तिने देवबापाची, ती अंध आहे आणि देवबापाची 8,000 गाणी तिने लिहिलेली आहेत. 8,000 गाणी इंग्लिश भाषेमध्ये प्रियानो, 8,000 गाणी. साधं नाही प्रियानो, हे अंध आहे ती अंध आहे, पण येशू ख्रिस्तावरती तिने 8,000 गाणी लिहिलेली आहेत. आणि ती म्हणते तिच्या जीवनामध्ये की मला देवाने हे अंध, म्हणजे कशामुळे ती झाली, खरं तर एका डॉक्टरने चुकीचं ट्रीटमेंट दिल्यामुळे तिचे डोळे गेले. आणि ज्यावेळेला ती मोठी झाली आणि तिला सांगण्यात आलं, जवळपास ती फक्त 6 आठवड्यांची होती जन्म झाला त्यावेळेला, आणि 6 आठवड्यामध्येच तिचे डोळे आजारपणामध्ये त्या डॉक्टरांनी नीट तिला ट्रीटमेंट दिली नसल्यामुळे ती अंध झाली. पण ती काय म्हणत आहे, ती म्हणत आहे की हे अंधत्व माझ्या जीवनामध्ये देवाने मला वरदान म्हणून दिलेलं आहे, कारण त्या अंधत्वामुळेच मला देवबापाची चांगली गाणी लिहिता आली, मी देवबापाची स्तुती करू शकले. दुसरा एक व्यक्ती प्रियानो, जॉर्ज मॅथसन नावाचा व्यक्ती आहे, आणि तो म्हणत आहे, तो सुद्धा अंध आहे, पण तो अशा रीतीने कार्य करत आहे
की तो म्हणत आहे, मी देवाचे आभार मानत आहे की माझ्या जीवनामध्ये देवाने डोळे बंद केले, परंतु अंतःकरणातले चक्षु म्हणजे माझे प्रियानो, अंतःकरणातले प्रियानो जे डोळे आहेत ते उघडले देवाने, आणि त्याद्वारे मी इतरांना आज चांगलं मार्गदर्शन करू शकत आहे. डोळे गेले म्हणून प्रियानो लोक निराश झाले नाही, हताश झाले नाही, परंतु या देवबापाचं सहाय्य असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो त्यांना उलट आनंद वाटत आहे की देवाने काय केलं आमच्या जीवनामध्ये, याच्याबद्दल दुःख न करता उलट देवाने आमचा कसा उपयोग करून घेतला हे प्रियानो आज ते लोकांना दाखवत आहेत, शिकवत आहेत. आणि म्हणून हा जो अंध व्यक्ती आहे बार्तिमेय, याच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो परमेश्वराने कार्य केलेलं आहे. एक दुसरी घटना मागाशी मी जशी म्हटलं प्रियानो की शिष्य त्या अंध व्यक्तीकडे बघून म्हणाले, कोणी पाप केलं, याने का याच्या आईबापांनी पाप केलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याने किंवा त्याच्या आईबापाने पाप केलं म्हणून तो जन्मास असा अंधा आला आहे नाही, तर देवाचं गौरव त्याच्या ठाई व्हावं म्हणून तो असा अंध जन्मास आलेला आहे. देवच प्रियानो त्या सगळ्या गोष्टी घडवतो, आणि देव जो आहे प्रियानो त्याला माहीत आहे कोणाच्या जीवनामध्ये काय कार्य करायचं. डोळे असून प्रियानो कधी आपण स्वतःला प्रियानो देवाच्या गोष्टींना आपण ओळखत नाही, आपण चाहूल घेत नाही काय चाललं आहे ते. आपले अंतचक्षु जे आहेत, अंतःकरणातलं प्रियानो आपलं नजर जी आहे, दृष्टी आहे, ती उघडून पाहणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये काय होत आहे म्हणून, आणि मी असा का चाललेलो आहे. जर एखादी गोष्ट घटत आहे तर प्रियानो आपण आपल्या अंतःकरणामध्ये झाकून पाहणं गरजेचं आहे. डोळे बंद करावे लागतात, शारीरिक डोळे बंद करूनच मग आपल्याला प्रियानो दिसू शकतं. जर डोळे आपले उघडेच राहिले तर जगातल्या गोष्टी आपल्याला विचलित करू शकतात, आणि अंतःकरणामध्ये झाकून बघण्यासाठी प्रियानो आपल्याला वेळ मिळणार नाही किंवा आपल्याला दिसणारच नाही. या व्यक्तीला प्रियानो डोळे नव्हते, पण त्याच्या अंतःकरणामधले डोळे मात्र ते सदैव उघडे होते देवासाठी, देवाच्या पुत्रासाठी. त्याने विचार केला असेल कधीतरी येशू ख्रिस्ताने खरंच मला भेटलं तर किती छान होईल, मला सुद्धा तो दृष्टी देईल, असा त्याने विचार अंतःकरणातून केला होता, अपेक्षा केली होती, आणि त्याच्या प्रियानो अंतःकरणामध्ये देवाने ती प्रार्थना ऐकलेली आहे. मेथडिस्ट चर्च ज्या वेळेला प्रियानो ज्याने सुरू केलं, जॉन वेस्ली, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं प्रियानो की ज्यांचे प्रियानो आपण देखील पवित्रतेच्या गोष्टी आपण चर्च ऑफ द नॅझरीन देखील प्रियानो पाळत आहोत. जॉन वेस्ली यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हटलं जातं प्रियानो की 1735 सालामध्ये ते इंग्लंडवरून अमेरिकेला गेले होते लोकांना सुवार्थ सांगण्यासाठी. जॉन वेस्ली हे स्वतः बायबलचा चांगला त्यांनी अभ्यास केला होता. रोज सकाळी उठून प्रियानो ते परमेश्वराचं वचन वाचायचे. आणि एकदा असं झालं की ज्या वेळेला इंग्लंडवरून ते अमेरिकेला गेले होते की तिथल्या लोकांना सुवार्थ सांगून ख्रिस्ताकडे ते घेऊन येतील. त्यांनी लोकांना ख्रिस्त सांगितला, आणि परतीचा प्रवास बोटीने ते करत होते. त्या काळामध्ये विमान नव्हतं प्रियानो. 1735 बोटीने चालले होते, आणि समुद्रामध्ये अचानक वादळ सुरू झालं, आणि इतकं जोरात ते वादळ सुरू झालं की असं म्हटलं जातं, त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की मी आता खात्रीने मरणार, असं भयंकर आमचं बोट हेलकावणी घेत होती आणि आता बुडणार आम्ही. पण तेवढ्यात काय झालं, समोरून दुसरी एक बोट आली, आणि त्या बोटीमध्ये त्या खवळलेल्या समुद्रामध्ये सुद्धा त्या बोटीवरती लोक मोठमोठ्या रीतीने गाणं म्हणत होते, वाद्य वाजवत होते. आणि गाणं कोणतं होतं तर देवबापाचंच गाणं होतं. आणि म्हणून जॉन वेस्ली यांना आश्चर्य वाटलं की एवढ्या वादळामध्ये हे घाबरलेले नाहीत, उलट हे देवबापाचं गाणं गात आहेत. आणि म्हणून ती ज्यावेळेला बोट क्रॉस होत होती त्यावेळेला त्यांनी त्या वादळामध्ये सुद्धा त्यांनी विचारलं, तुम्ही एवढे आनंदी कसे काय, तुम्हाला भीती वाटत नाही का? आणि त्या बोटीवरच्या काही लोकांनी सांगितलं, आम्हाला भीती कशाला वाटायला पाहिजे, जर ही बोट आता बुडाली, ही जर बोट खाली गेली तर आम्ही वर जाणार आहोत आणि त्या देवाजवळ राहणार आहोत. जॉन वेस्ली यांनी मान हलवली आणि ते बोटीमधल्या आपल्या खोलीत जाऊन बसले.
वादळ तसंच राहिलं, शांत होत गेलं. नंतर इंग्लंडला ते पोहोचले आणि 1735मध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की मी माझ्या खोलीमध्ये गेलो आणि विचार करायला लागलो. माझ्या अंतःकरणामध्ये मी झाकून पाहायला लागलो आणि विचारलं की ते लोक एवढे आनंदी का होते आणि मी का एवढा घाबरलेलो होतो. काय माझ्या जीवनामध्ये असं झालं किंवा मी असं काय गमावलेलं आहे की जे त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांना तो आनंद एवढा झालेला आहे. आणि जॉन वेस्ली लिहितात की मी खूप तिथं तळमळत राहिलो आणि मग मला समजलं. ते म्हणतात, प्रभू येशू ख्रिस्ताला मीच खरं तर दुसऱ्यांना सांगायला गेलो होतो, पण वैयक्तिक माझ्याच जीवनामध्ये मी अजून ख्रिस्ताला पूर्ण रीतीने ओळखलेलं नव्हतं. आणि त्या दिवशी प्रियानो त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्ण अनुभव घेतला. जॉन वेस्ली यांच्या साक्षीमध्ये प्रियानो ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. आज प्रियानो अंतःकरणातले चक्षु, आपलं अंतःकरण झाकून पाहणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रियानो आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, आपल्या अवतीभोवती घडत असताना कदाचित भीती वाटत असेल. याच्यावरती देखील प्रियानो दबाव आणण्यात आलेला आहे आणि त्या दबावामुळे तो घाबरला नाही, परंतु तिथं काय म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावलं तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. जेवढं प्रियानो त्याच्यावर दबाव आला तेवढं उलट देवाला तो अधिक प्रियानो हाक मारायला लागला. ज्यावेळेला परिस्थिती आपल्या अवतीभोवती प्रियानो खूप भयंकर वाटत असते, त्यावेळेला अधिक देवाला प्रियानो प्रार्थना करणं, वचन वाचणं, त्याच्याशी हितगुज करणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. नुसतं रविवारच्या दिवशी नाही तर प्रियानो येता जाता उठता बसता बोलता चालता प्रियानो आपल्याला देवबापाचा धावा करणं गरजेचं आहे. ती गोष्ट प्रियानो आपल्याला ह्या बार्तिमेयच्या जीवनातून समजून येत आहे. आपल्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वराने बऱ्याच संधी दिल्या असतील, पण त्या संधीचा आपण उपयोग केला का प्रियानो? ही संधी त्याला दवडायची नव्हती आणि जर त्यांनी दवडली असती तर प्रियानो त्याच्या जीवनामध्ये प्रकाश त्याला मिळालाच नसता. 40 वचनामध्ये म्हटलेले, तेव्हा येशू उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? येशूने तो आवाज ऐकला. एवढा गोंगाट, एवढा गोंधळ चाललाय, लोक समुदाय त्याला दाबून टाकत आहे येशू ख्रिस्ताला सुद्धा. पण एवढ्या ह्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने त्याचा आवाज ऐकला. प्रियानो, कितीही गोंगाट असू द्या, परंतु आपल्या अंतःकरणातली प्रार्थना देव ऐकणारे प्रियानो आणि ऐकत असतो. तो असं म्हणत नाही, मी सगळ्या जगासाठी एवढं धडपड करत आहे, कोविडमध्ये एवढ्या लोकांना मी मदत करे, तुझी प्रार्थना नंतर राहू दे, तू चांगला आहेस ना, व्यवस्थित आहे. नाही प्रियानो, तुमचा आवाज तो ऐकणार आहे. पण तो आवाज सुद्धा प्रियानो त्याने मोठ्याने पहिल्यांदा त्याने केला आवाज, कदाचित पहिल्यांदाच त्याचा आवाज खूप मोठा असेल आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेला लोक त्याला दटवत होते, धमकावत होते, त्यावेळेला आणखीन जोराने ओरडला असेल. आणि येशूने प्रियानो त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. तो उभा राहिला आणि त्याला सांगितलं, लोकांना सांगितलं त्याला घेऊन या म्हणून आज्ञा त्याने केली. बघा तिथं शब्द काय लिहिले, येशूने उभे राहून त्याला आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. म्हणजे लोक त्याला तिथं दाबून धरण्यामध्ये व्यस्त होते. त्याने आज्ञा केली, त्याने सांगितलं नाही बरं आणणार आहे त्याला, त्याने आज्ञा केली, त्याला घेऊन या बरं इकडं, आज्ञा केली त्याने. जे प्रियानो देवबापाकडे खरंच धावा करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी देव विशेष लक्ष देऊन प्रियानो आज्ञा झाडत असतो. आज आपण खरंच तेवढ्या मोठ्याने प्रियानो देवबापाकडे प्रार्थना करण्यासाठी मी तुम्हाला म्हणत नाहीये की आपण सुद्धा ओरडून ओरडून प्रार्थना करावी, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. परंतु तो ओरडण्यामागे जो अंतःकरणातला आत्मा जो आहे, जे अंतःकरणातले चक्षु आहेत, ते प्रियानो जे वाट बघणारे आहेत, त्या प्रकारची ओढ प्रियानो अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. तशी ओढ जर असेल देवाविषयी तर देव आपल्याकडे लक्ष देणार. नुसत्या ओठांची प्रार्थना जर आपण करत असू तर कदाचित देव ऐकणार नाही प्रियानो. अंतःकरणातूनच प्रार्थना होत नाही.
आढतच नाही तर पोऱ्यात कुठून येईल, अंतकरणातच नाही तर तोंडातूनही कुठून येणार आहे. आणि आलंच तोंडात तर अंतकरणात नाही म्हणून प्रार्थना ऐकणार नाही देव. आणि देवाने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने ती ऐकलेली आहे आणि त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे. आता येशू ख्रिस्ताला काय माहीत नव्हतं का तो कोण आहे, त्याच्या अंतकरणामध्ये सुद्धा काय चाललेलं आहे हे त्याला माहीत नव्हतं का. हे त्याला माहीत होतं प्रियानो, पण तरी देखील तो म्हणत आहे मी तुझ्यासाठी काय करावे, कारण तो भिकारी आहे. आता नक्की तुला काय पाहिजे. त्या भिकाऱ्याला मागू शकला असता तो प्रियानो, येशू ख्रिस्ताला मागू शकला असता तो भिकारी, काय मला भरपूर पैसा दे, मला घर दे, मला खायला दे, मला स्टेटस वाढव माझं चांगलं, समाजामध्ये लोक मला आंधळे नको म्हणायला, असं तो बरंच काही बोलू शकला असता. जी खरी गरज आहे ती प्रियानो तो मागतो का, आणि ती मागितल्यानंतर मग देवबाप ठरवत असतो ती त्याला देणं गरजेचं आहे. ती जर योग्य असेल तर देव देणार आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पैसा दिला असता का त्याने मागितला असतं तर? तो म्हणाला असता मला भरपूर पैसा दे. त्याला तो म्हणाला असता येशू ख्रिस्ताला मला भरपूर खायला दे, माझं स्टेटस वाढव, मला घर दे. देऊ शकला असता देव, त्याला देऊ शकला असता, पण त्याची गरज ती नव्हती. स्वतःची गरज त्यांनी ओळखली. आज प्रियानो आपली सर्व काही गरज देवबापाने भागवलेली आहे, परंतु आध्यात्मिक गरज हीच प्रियानो आपण दुर्लक्षित केलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण देवाला मागत असतो. या कोविडमध्ये प्रियानो बऱ्याच प्रार्थना प्रियानो आपण करत असतो आणि देवाला सारखं तेच मागत असतो आपण, देवा आम्हाला सुरक्षित कर, आम्हाला सुरक्षित कर. सुरक्षित तो करणार आहे, पण माझं तारण झालंय का आधीच, हा प्रश्न आहे. मी माझ्या पापांची क्षमा मागितली आहे का. तो सुरक्षित त्यावेळेलाच करेल प्रियानो ज्या वेळेला आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात खऱ्या अंतकरणाने बोलवलेला आहे, तू माझा देव आहेस, तू माझा स्वामी आहेस. आपल्या पापांची क्षमा आपण खऱ्या अंतकरणाने मागून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्यासाठी आपण तयार झालेलो आहोत. त्यावेळेला देव प्रियानो म्हणेल बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुला देतो, पण आधी त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटा, मग याही गोष्टी तुम्हाला तो देईल असं म्हटलेलं आहे प्रियानो. मत्ते 6:33. याने ते मागितलं नाही. काय म्हणत आहे, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तो म्हणाला प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. लूक फक्त सांगत आहे की तो पुन्हा दृष्टी यावी. मार्क आणि मत्ते तिथं प्रियानो पुन्हा दृष्टी शब्द लिहित नाही, आम्हाला दृष्टी यावी म्हटलेला आहे. पण लूक मात्र स्पष्ट लिहितोय मला पुन्हा दृष्टी यावी. याचा अर्थ काय होतो, त्याला दृष्टी होती आधी, त्याला आधी दृष्टी होती, तो जन्मजात आंधळा आहे असं म्हटलेलं नाही प्रियानो. पुन्हा दृष्टी यावी म्हणजे कुठली तरी काहीतरी घटना घडली, मग तो कदाचित अपघात असेल, ते काहीतरी धुळीचा कण गेला असेल, मारामारी झाली असेल, त्याचं पाप असेल, काही ना काहीतरी असेल की ज्याच्यामुळे देवाने खरं तर त्याला त्यावेळेला अंध केलेलं आहे. पण आता पुन्हा एकदा प्रियानो त्याला दृष्टी येण्यासाठीच, त्याच्याद्वारे देवबापाचं काम करत एकदा होण्यासाठी परमेश्वराने त्याला संधी दिलेली आहे. आणि तो आता त्या अंधत्वामध्ये सुद्धा काय मागतो हे येशू ख्रिस्त पाहत आहे. आणि म्हणून त्याला तो म्हणत आहे मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तो म्हणाला प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. त्याने काही केलं नाही, नुसतं बोलला प्रियानो. बाकीच्या वेळेला आपण पाहतो त्याने थुंकला, त्याने चिखल लावला, त्याने कानामध्ये बोट घातलेला आहे, डोळ्यावरती हात ठेवला आहे, असं बऱ्याच ठिकाणी प्रियानो आपण वाचायला मिळतं. पण इथं काय म्हटलेलं आहे, येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे म्हणजे ज्या अंतःकरणामधून त्या विश्वासाने तू ओरड केलेली आहे, मला हाक मारलेली आहे, तो विश्वास देवाने बघितला आणि तो म्हणत आहे तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. त्याने शब्द लिहिलेला आहे प्रियानो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. बरं कधी होतं प्रियानो, ज्या वेळेला आजार काहीतरी लागलेला आहे आणि त्यामधून तो बरा होतो. म्हणजे कुठला ना कुठल्या त्रासामुळे, मग तो कदाचित माहीत नाही आता तो काचबिंदू होता का मोतीबिंदू होता का काय झालं होतं, अजून पडदा आला होता काय, पण त्या क्षणी त्यावेळेला तो ऑपरेशन होतं. आजच्या काळामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स केले जातात आणि लोकांना दृष्टी मिळत असते.
पण इथं मात्र देवबापाने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये सांगितले, तुझ्या विश्वासाने. मगाशी आपण प्रियांनो जे वचन वाचलेलं आहे, आळीपाळीचं वचन आपल्यासाठी वाचण्यात आलेलं आहे, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वास म्हणजे काय आहे? आशा. अंतःकरणामध्ये या भिकारी बारतिमेने सुद्धा विश्वास ठेवला असेल की मला काहीतरी एक आशा आहे की मला सुद्धा त्या दाविदाच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने बरं करावं. त्यांनी विश्वास धरला असेल पण त्याला संधी मिळाली नव्हती. आणि म्हणून विश्वासाबद्दल इब्री लोकाचं पत्र म्हणत आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती की विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. आज जे काही दिसते आपल्याला ते काहीतरी होतं आधी आणि त्याच्यातच देवाने घडवलं असं नाही. विश्वास, आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, याच्या अंतःकरणात विश्वास होता आणि त्या विश्वासाप्रमाणे प्रियानो त्याने मागितली आणि देवबापाने त्याला ती देव केली सुद्धा गोष्ट. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येव, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. आणि 43 वचन लगेच म्हणते, त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तो घरी गेला नाही प्रियांनो, त्याच्या मागे चालू लागला. तो घरी जाऊन मित्रमंडळीला, नातेवाईकांना प्रियांनो सांगत बसला नाही, बघा मला दिसायला लागलं, मला दृष्टी आली म्हणून. पण तो त्याच्या मागे मागे गेला. म्हणजे देवबापाचं ज्या वेळेला एखादं कार्य आपल्या जीवनामध्ये होतं त्यानंतर देवाला अनुसरणं प्रियांनो फार गरजेचं आहे. आपण प्रियांनो देवाकडून अपेक्षा खूप करतो, मोठमोठ्या चमत्कार, मोठमोठे आशीर्वाद, आणि देवाने एकदा दिले की माणूस परत एकदा मागं फिरतो. तरी प्रियांनो इकडे मार्कमध्ये काय लिहिलेलं आहे? 10वं वचन, 10वा अध्याय, मार्क शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 50 वचन म्हटलेलं आहे की ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलं, 49 वचनापासून वाचत आहे, तेव्हा येशू थांबला, त्याला बोलवा. मग तो ते आंधळ्याला बोलून म्हणाला, धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. 50 वचन, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. आणि मग 51 वचन, येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. पण तिथं काय म्हटलं 50 वचनामध्ये? आपली वस्त्रे टाकून येशूकडे आला. वस्त्र टाकून दिली त्याने. त्याचा व्यवसाय, मुंबईमध्ये एक भिकारी सापडला नाही का म्हणतात, त्याची स्वतःची करोडोनी प्रॉपर्टी होती. आणि ज्या वेळेला त्याचं ते गोधडी किंवा काय पोतं उचलण्यात आलं, लाखो पैसे सापडले, लाखो रुपयाचे पैसे त्याच्या खाली. त्याच्यावर त्याने फ्लॅट घेतले प्रिया भिकाऱ्याने आणि नंतर मरण पावलं बिचारा, असं बातमी वाचली होती. याने वस्त्र टाकून दिले, म्हणजे जो त्याचा व्यवसाय होता, जे त्याचं जुनं जीवन होतं ते त्याने तिथं टाकून दिलं आणि येशू ख्रिस्ताकडे तो आलेला. आपण प्रभूकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला जुना स्वभाव, जुन्या गोष्टी, त्या सगळं सोडून देणं गरजेचं आहे प्रियानो. त्याच वेळेला देव नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये करेल. आणि नवीन गोष्टी केल्यानंतर परत जुन्याकडे जाऊ नका प्रियानो. देवाने दृष्टी दिली आणि मग तिथं म्हटलेले, त्या क्षणी दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी पाहून देवाचे स्तवन केले. आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडते, त्याचा परिणाम इतरांवर सुद्धा होतो आणि ते सुद्धा प्रियांनो देवाचं गौरव करायला लागतं. आज आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो आपण काय करत आहोत? देवाचा आपण अनुभव घेतलेला आहे का? तसं या आंधळ्या मनुष्याप्रमाणे प्रियांनो आपली गरज आपण ओळखली का? आपण देवाकडे तशा प्रकारची प्रार्थना, धावा आपण करतो का प्रियांनो? प्रश्नांची उत्तर आपल्या अंतःकरणात द्यायची. देवाला प्रियांनो आपण खरोखर ती आरोळी मारून देव आपल्याकडे धावून येत आहे का? अजून जर येत नसेल, अनुभव आला नसेल, तर प्रियांनो अजून आरोळी मारणं गरजेचं आहे त्याला.
कदाचित आपल्या पापांची क्षमा मागणं गरजेचं आहे. अजूनही काहीतरी राहिलेलं आहे म्हणून देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर कदाचित देत नसेल. आपलं जुनं जीवन सोडून देणं गरजेचं आहे आणि तो नवीन आशीर्वाद द्यायला तयार आहे. त्या आशीर्वादाप्रमाणे प्रियांनो स्वतःला देवाकडे स्वतःला घेऊन येणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा देवाला समर्पण करणं गरजेचं आहे. पूर्वी आपण काही गोष्टीचा अनुभव घेतला, परत एकदा आपण म्हणत आहोत की मला त्या जीवनाचा, चांगल्या जीवनाचा, आशीर्वाद जीवनाचा अनुभव पाहिजे, तर देवाला वचन देणं, प्रार्थना करणं प्रियानं फार गरजेचं आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला असं होईल, इतर लोकसुद्धा देवाचं स्तुतीस्तवन करतील. प्रभू येशू ख्रिस्त तेवढ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे प्रियानं. मानवाचं रूप धारण करून तो जगात आला की जेणेकरून लोकांनी त्याला ओळखावं. बरेच धार्मिक लोक त्याच्या भोवती होते, पण खऱ्या अर्थाने त्यांनी ओळखलं नव्हतं. या भिकारी माणसाने ओळखलं प्रियानं, आणि त्याच्यासाठी तो थांबला. तो बाकीच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही, पण ह्याच्यासाठी तो थांबला. आज देवा प्रियानो, तो पुनरुत्थित प्रभू सर्व काही द्यायला तयार आहे. मनुष्याचं रूप धारण करून प्रियानो वधस्तंभावर आपल्यासारखं, आपल्यापेक्षाही जास्त दुःख त्याने भोगलेलं आहे. मृत्यू अनुभव घेतला आणि परत एकदा उठला तिसऱ्या दिवशी. तो आजही मध्यस्थी करत आहे प्रियानो, पित्याकडे प्रियानो रदबदली करत आहे, आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. पण आपण जर त्याच्याकडे प्रार्थना केली तरच प्रियानो तो प्रार्थना देव आपल्याला सांगणार आहे. या आपण प्रार्थना करूया प्रियानो. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. या वचनांसाठी, सुंदरशा प्रभू तुझ्या शास्त्रभागासाठी आम्ही तुझं गौरव करत आहोत. हा शास्त्रभाग प्रभू आम्हाला खरोखर पुन्हा एकदा आमच्या शारीरिक डोळ्यांना नाही तर प्रभू अंतःकरणातील डोळे उघडण्यास, आमचे अंतःकरणातले चक्षु उघडण्यास आम्हाला तू सहाय्य करत आहे. आमची खरी गरज काय आहे ते शोधण्यास आम्हाला तू मदत करत आहेस प्रभू. आम्ही जगातल्या गोष्टी नाही तर प्रभू आधी तुझी धार्मिकता, आमच्या अंतःकरणातल्या आध्यात्मिकतेच्या गोष्टी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी या गोष्टी प्रभू आम्ही तुझ्याकडे मागत राहाव्यात. म्हणजे बाकीच्या जगातल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत आपोआपच तू आम्हाला देणार आहेस, हे प्रभू आम्ही पुन्हा एकदा शिकलेलो आहे. ये प्रभू, आज ज्या ज्या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलेलं आहे, ज्या कुटुंबियांनी ऐकलेलं आहे, आज त्यांच्या जीवनामध्ये मोठा आशीर्वाद प्रभू तू दे. त्यांनी जो काही निश्चय केलेला आहे, त्यांनी वचन वाचून जे आपल्या अंतःकरणामधून प्रार्थना तुला ते सादर करत आहेत, त्याकडे प्रभू तुझं विशेष लक्ष असू दे. जर ते प्रभू आपल्या अंतःकरणातून तुला जिवंत देह म्हणून पहिल्यांदा स्वीकारत असतील तर त्यांना सहाय्य कर. ज्यांनी स्वीकारलेलं आहे परंतु प्रभू अजूनही जगिक मोहपाशामध्ये अडकले होते, त्यापासून सोडण्यास, त्यापासून दूर राहण्यास ते प्रार्थना करत असतील तर प्रभू आज त्यांच्याकडे देखील लक्ष दे. ज्यांचं प्रभू आजही जीवन तुझ्यामध्ये नाही आहे, जगामध्ये आहे, परंतु आज हे वचन ऐकून प्रभू जर ते आपल्या अंतःकरणात म्हणत असतील की होय आजपासून मी निश्चय करत आहे, मी तुझ्या चरणाजवळ सदैव धावा करत राहील, तर प्रभू आज त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. जे आजारी आहेत बापा त्यांना स्पर्श कर. नव्याने प्रभू परमेश्वरा त्यांना आरोग्य तू दे, परंतु त्यामधूनही प्रभू तुझे गौरव करून घे की त्यांच्या अंतःकरणातील सर्व जे प्रभू परमेश्वर विनंत्या, प्रार्थना, पापांचा अंगीकार ते करत असतील तर प्रभू आज त्यावरती देखील तुझं लक्ष असते. पुन्हा एकदा तू आमच्याबरोबर राहिलास, या उपासनेमध्ये आम्हाला तू सहाय्य केलंस. पाळकीनबाई, अभिज्ञ, प्रार्थन, आम्हाला सगळ्यांना प्रभू तू सहाय्य केलंस. मंडळीतल्या प्रभू प्रियजनांना तू सहाय्य केलंस या भक्तीमध्ये भाग घेण्यास. या सर्वांवरती तुझी कृपा असू दे. पुन्हा एकदा प्रभू नवीन आठवडा, नवीन महिना आमच्या समोर आहे. नवीन प्रभू परमेश्वर आशीर्वाद तू आमच्यासाठी ठेवलेले आहे, त्याचा स्वीकार करण्यास आधी आम्हाला प्रभू तू तयार कर. आमचं अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र करून प्रभू मगच त्या आशीर्वादांचा अनुभव मिळेल. हा अनुभव प्रत्येकाला असू दे. पुन्हा एकदा सर्व प्रियजनांना, त्यांच्या मागे असलेलं त्याचं कुटुंब आणि प्रभू त्यांचा वेळ तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून करू. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत.
आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांचे आभार. देवाची स्तुती असो प्रियातो. तुम्ही सर्वजण जॉईन राहिलात. आपली पुन्हा एकदा भेट प्रियातो येत्या आज संध्याकाळी प्रियानो 6 वाजता संडे स्कूल आहे, मुलांसाठी उपलब्ध करून द्या, नेट आणि मोबाईल. त्याच रीतीने बुधवारी आपला बायबल स्टडी गुगल मीटवरच राहील 7 वाजता. गुरुवारच्या दिवशी प्रियानो साळवे कुटुंबियांची उपकार स्तुती आहे आणि महिला मंडळ शुक्रवारच्या दिवशी प्रियानो संध्याकाळी 5 वाजता आहे, 5 ते 6. आणि परत एकदा पुढच्या रविवारी गुगल मीटवरती प्रियानो आपण 10 वाजता भेटूया. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि प्रियानो 3ऱ्या लाटेपासून सर्वजण आपण वाचूया ही देवाकडे प्रार्थना करूया. धन्यवाद. थँक्यू. आभार.